ठेवा की हे खूप यम्मी असतं, पण एक दिवस एकच खायचं. हां, एकच खायचं. मुलांच्या टिफिनपासून ते जिमला जाणारी व्यक्ती असो किंवा घरातील गृहिणी असो किंवा मग बाळातीन बाई असो किंवा इतर कोणाही व्यक्तीही असो, त्या सर्वांसाठी घरातील छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत अशा व्यक्तीला खाता येईल असे आज आपण पौष्टिक, भरपूर प्रमाणात पोटॅशियम, फायबर्स, मिनरल्स असणारे आज आपण लाडू बनवणार आहोत. तर थंडीचे दिवस आणि सकाळी सकाळी काहीतरी पोटात जाण्यासाठी खरं तर सकाळी भूकही लागते आणि जिमला जाणाऱ्या व्यक्तीसाठी भरपूर प्रमाणात त्याच्यात पोटॅशियम, फायबर्स आहे. तर आज असेच आपण लाडू बनवणार आहोत. तर साधारण मी इथे 1 किलो खजूर घेतलेला आहे. तर त्याचे सगळे अख्ख्या ज्या बिया आहेत त्या बिया काढून घेतलेल्या आणि त्याचे साधे छोटे छोटे असे तुकडे केले. तर तुम्ही 2 तुकडे समभागातही करू शकता. तर इथे मी आता एक कढई घेतली. तर तिचं जे बूड आहे तर एकदम ते जाड आहे. तर स्टीलची शक्यतो घ्या किंवा मग तुम्ही ॲल्युमिनियमची जरी घेतली तरी चालेल, परंतु तिचं जे बूड आहे ते थोडंसं जाड असावं. तर इथे आपण सर्वात पहिलं आपण साधारण मी इथे पाव किलोच्या आसपास काजू घेतलेले आहेत. तर आपल्याला शक्यतो गॅसचा फ्लेम जो आहे तर ती आपल्याला एकदम कमी याच्यावरती आपल्याला ठेवायची आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला हे काजू भाजायचे आहे. कारण काजू लगेच पटकन भाजल्या जाते आणि मंद आचेवरतीच आपल्याला काजू छान असे सुंदर भाजून घ्यायचे, एकदम खरपूस भाजून घ्यायचे. खरपूस भाजले की त्याचा सुगंध छान येतो आणि आतमधूनही व्यवस्थित ते भाजल्या जातात. म्हणून आपण याची काळजी घ्यायची आणि सारखं कंटिन्यू त्याला हलवत राहायचं, म्हणजे व्यवस्थित समप्रमाणात सगळीकडून आपले काजू हे व्यवस्थित भाजल्या जातील. आता आपले बघा इथे काजू छान असे भाजलेले आहेत. तर आता आपण सगळे काजू भाजून घ्यायचे, उरलेले जे काही असतील ते. तर आता आपण इथे काजू काढून घेऊया एका डिशमध्ये आणि त्याला थंड करायला ठेवूया. तर याच कढईमध्ये आता आपण याच्यामध्ये तूप, तेल काहीही घातले नाही, फक्त आपण काजू भाजून घेतलेले आहे. आता आपण काजू काढून घेतलेले आहे आणि त्याच कढईमध्ये साधारण आता आपल्याला पाव किलोच्या आसपास आपल्याला बदाम हे भाजून घ्यायचे आणि हेही आपल्याला मंद आचेवरतीच आणि खरपूस भाजून घ्यायचे. जेव्हा आपण त्याला भाजतो ना तर म्हणजे व्यवस्थित जर भाजले तर त्याचा तडतड आवाज येतो, म्हणजे आपण जसं म्हणतो ना शेंगदाणे फुटल्यासारखे होतात, त्यानुसार आपले हे बदामही छान असे फुटतात. तर त्यानुसार आपल्याला बदामही छान त्याला सारखा हलवत राहायचं, म्हणजे मग ते व्यवस्थित सगळ्या बाजूने छान असे सुंदर भाजल्या जातील. आता आपले छान असे बदाम हे छान खरपूस भाजले गेलेले आहेत. आता आपण त्यालाही एका डिशमध्ये वेगळं काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. तर याच कढईमध्ये साधारण आता आपल्याला चमचाभर तूप घालायचं आहे आणि आपल्याला जे आपण खजूर आपण निवडलेले आहेत म्हणजे त्यातल्या ज्या काही बिया काढून घेतलेल्या आहेत तर ते खजूर आता आपल्याला याच्यामध्ये भाजायचं आहे. तर आपल्याला थोडंच खजूर घ्यायचं आहे, जास्त खजूर एकत्र टाकायचं नाही, कारण ते काय होतं चिकट आहे आणि गोड असल्यामुळे ते पदार्थ लगेच कढईला चिटकल्या जातात. तर म्हणून आपल्याला शक्यतो कमीच गॅस ठेवायचा आणि ते छान असे व्यवस्थित भाजून घ्यायचे. तूप यासाठी लावलेलं की तो गोडपणा किंवा ते चिकट जे काही खजूर आहे तर ते लगेच कढईला चिटकतील आणि जळणार नाही, म्हणून आपण तूप घातलेलं आहे आणि तुपाने चवही छान लागते. तर अति प्रमाणातही तूप घालायचं नाही, थोडं तूप घालायचं याच्यासाठी की व्यवस्थित नंतर ते एकजीव होतील आणि त्याचं तळल्याचं एक थोडासा फिलिंग त्याच्यामध्ये येईल. ते यानुसार आपल्याला थोडंसं तूप घालून छान असं त्यालाही भाजून घ्यायचं. बघा छान असे इथे छान असं भाजलं गेलेले आहे. आता आपण त्याला काढून घेऊया आणि परत थोडंसं तूप लावायचं कढईला
आणि परत म्हणजे बाकीचे उरलेले खजूर आहे ना, तर तेही छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर ते छान आपले बदाम भाजून झालेले आहे आणि काजू पण थंड करायला ठेवले होते. तोपर्यंत आपलं म्हटलं खजूर भाजून घेऊया. तर खजूर थंड होईपर्यंत आपण बदाम आणि काजू जे आहे ते आपण थोडेसे जाडसर भरड जो म्हणतो ना आपण, त्याप्रमाणे आपल्याला याला बारीक करायचं आहे. म्हणजे खूप एकदम बारीक पण पेस्ट करायची नाही आपल्याला, थोडीशी नॉर्मल आपल्याला म्हणजे जसं आपण साबुदाण्याच्या खिचडीमध्ये शेंगदाण्याचे दाणे कसे थोडेसे तुकडे करून टाकतो, त्याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये याची भरड बनवायची आहे बदामची आणि काजूची. तर तोपर्यंत आपण तयारी करून घेऊया आणि याला थंड होऊ देऊ. कारण आपल्याला मिक्स करायचंय दोन्ही हाताने. तर मग हे गरम आहे आणि जे गोड पदार्थ असताना त्या गरम चटका खूप जास्त बसतो, तर त्यामुळे आपण त्याला चांगलं थंड होऊ देऊया. तोपर्यंत आपण याला छान असं भरड बनवून घेऊया. इथे छान अशी आपली भरड ही तयार झालेली आहे. पाहिजे तर तुम्ही खलबत्त्यातही कुटू शकता किंवा तुम्ही मिक्सरलाही याची भरड बनवू शकता. आता इथे आपण हे दोन्ही जे काही काजूची भरड आणि बदामची भरड आहे ती आपल्याला एकत्र करायची आहे आणि जे खजूर थंड झालेले आहे तर त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं. तर आता जर तुम्हाला खजूर बारीक होत नसेल तर अशा वेळेस मग थोडेसे खजूर मिक्सरला लावून थोडेसे आपल्याला त्याचा बारीक हे भुगा करून घ्यायचा आहे. तर इझिली हा होऊन जातो, कारण त्याचा चिकटपणा हा पूर्णपणे म्हणजे बऱ्यापैकी हा कमी झालेला असतो. तर ते इझिली आपलं बारीक होतं आणि हाताने आपण करू शकता. तर तुम्हाला जसं सुटेबल होईल, तुम्हाला जर लवकर करायचं असेल तर तुम्ही मिक्सरला करा आणि जर हाताने करायचं असेल तर त्याची आपल्या हाताची चव ही अजून त्यामध्ये उतरते आणि ते अजून रुचकर होतात. थोडा वेळ लागेल पण खूप सुंदर होता. बघा इथे आपले छान असं मळून घेतलं आहे व्यवस्थित, सगळे पदार्थ त्यामध्ये मिक्स केलेले आहे. तर तुम्हाला पाहिजे तर यामध्ये अजूनही गोष्टी ॲड करू शकता, जसं की डिंकही यामध्ये ॲड करू शकता किंवा मग तुम्हाला पाहिजे असेल तर खसखस, अशा गोष्टी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. परंतु हे मी फक्त उपवासासाठी चालेल यानुसार, म्हणजे लहान मुलंही खातील आणि उपवासासाठीही चालतील आणि जिमवाल्यांसाठीही चालतात. तर त्यानुसार मी हे बनवलेलं आहे. आज कोणते लाडू तर बनवते? त्यानंतर मग आपल्या हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि छोटे छोटे अरे वा, मला आपले जसे की गुलाबजामुन बनवतो ना त्यानुसार आपल्याला तुझे त्या बाळाला size खूप प्रमाणे आवडते तुम्ही हे लाडू मम्मा. बनवू शकता. एक जरी सकाळी तुम्ही उपाशीपोटी जर खाल्ला तर त्याची दिवसभर एनर्जी राहते आणि खूप रुचकर आणि टेस्टी होता. तर तुम्ही नक्की करून बघा आणि त्याला काहीही वेळ लागत नाही. साधारण अर्ध्या तासात आपले सगळे छान सुंदर असे लाडू बनवले जातात आणि विशेष म्हणजे खजुरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे पचनक्रिया आपली सुधारते. खजूर खाल्ल्याने जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल असतं ते कमी करण्यात मदत होते आणि रक्तातील साखरेचं नियंत्रणही ठेवलं जातं. त्याचबरोबर आपले हाडं हे मजबूत होतात. भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे आपले हाडं आणि दातांच्या आरोग्यासाठी खजूर हा आज खूप आम्ही घरी फायदेशीर आहे. लाडू बनवले ना मम्मा. तुम्हाला एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि याद ठेवा की हे खूप यम्मी असतं, पण एक दिवस एकच खायचं. हां, एकच खायचं.